हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ. सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा अमरावती कारागृहामध्ये बंदिस्त असणाऱ्या कैद्याच्या वकिलांचा आरोप. जेसीबी जप्त करणारे हगवणेंचे 3 भामटे एजंट अटकेत. बँक अधिकारी असल्याची बतावणी करत प्रशांत येळवंडेंकडून जेसीबी जप्त. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन. 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार. वाशीवरून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंबंधी कसलीही चर्चा सुरू नाही. संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण. 2014 आणि 2017ला जीभ पोळली आहे, आता ताक सुद्धा फुंकून पित असल्याचं वक्तव्य. बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सवाच्या दरम्यान चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी. 11 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश. तर दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत. बंगळुरूमधल्या चेंगराचेंगरीवरून राजकारण. काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू. भाजपचा आरोप. तर अनियंत्रित गर्दीमुळे उपाययोजना करण्यासाठी अपुरा वेळ मिळाला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सारवासारव. देशामध्ये जातीय जनगणनेच्या सोबतच जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार. 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणनेचा पहिला टप्पा. तर महाराष्ट्रासह उर्वरित भारतामध्ये 1 मार्च 2027 पासून जनगणना. राज्यामध्ये कोरोना बळींची संख्या 17 वर. नवी मुंबई आणि डोंबिवलीमध्ये काल प्रत्येकी 1 मृत्यू. बुधवारी मुंबईमध्ये 32 नवे रुग्ण. मे पासून 535 रुग्णांची नोंद. 11वी प्रवेश नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस. दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करता येणार. आतापर्यंत 12,20,000 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज. अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये आज सकाळी 11:12 राम दरबाराची प्रतिष्ठापना. राजाच्या रूपातील भगवान राम संपूर्ण कुटुंबासह विराजमान होणार.